श्री सचिन मोहन आहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून एकमताने निवड झाली आहे असे मी जाहीर करतो। श्री जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर विधान परिषद सदस्य यांची विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात येण्याच्या संदर्भातला जो प्रस्ताव होता तो श्री अनिल परब आणि अभिजित वंजारी यांनी मागे घेतला असल्या कारणाने आता एकाच नावाने 3 प्रस्ताव दाखल झालेले आहेत आणि म्हणून आता दुसरा प्रस्ताव हा श्री सचिन मोहन आहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात यावी असा प्रस्ताव जो पहिला आहे तो श्री संजय विनायक खोडके यांनी मांडावा। सभापती महोदय, मी आपल्या अनुमतीने खाली प्रस्ताव मांडतो। श्री सचिन मोहन अहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात यावी। महोदय, मी आपल्या अनुमतीने खालील प्रस्ताव मांडतो। श्री सचिन मोहन अहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात यावी। नेक्स्ट मनीषाताई कांदे। हां, सभापती महोदय, मी या प्रस्तावास अनुमोदन देत आहे। मनीषाताई कांदे। हां, सायटेशन आत्ता थांबा। सभापती महोदय, एक मिनिट। नाही ते सायटेशन साहेब, सायटेशन माझ्याकडे आत्ता आलं आहे। श्री सचिन मोहन अहिर विपस यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून निवड करण्यात यावी असं मी अनुमोदन करीत आहे। सूचना असा प्रस्ताव मी देते। साहेब, माझ्याकडे आले नाहीये मटेरियल, मी वाक्यरचना। अनुमोदक कोण आहे? फाटक बसा। मनीषाताई बसा। आपण सन्माननीय सदस्य मनीषा कांदेने प्रस्ताव मांडलाय, त्यांना माझं अनुमोदन आहे। आता मी हा प्रस्ताव मतास टाकत आहे। प्रश्न असा आहे की श्री सचिन मोहन आहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून निवड करण्यात यावी। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत, होयचे बहुमत, होयचे एकमत, होयचे एकमत। प्रस्ताव संमत झाला। श्री सचिन मोहन आहिर विधान परिषद सदस्य यांची महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती म्हणून एकमताने निवड झाली आहे असे मी जाहीर करतो।